जय गुरु. जय गुरु. हा, आपलं तो पाठ झालेला आहे ना आपला तसा. नाही, ती पा- शेवटची वाक्य व्हायची. व्हायची आहेत का? अच्छा. ठीक आहे हो, मग बोलूया ते. थोडीशी वाक्य. हा. अच्छा. हा, एक मिनिट ना just. पाठ कुठला पाचवा होता ना आपला तो. हो, पाचवा पाठातलं ते. होय, म्हणजे अहमेकाकी एवात्रास्मी एव अत्र अस्मि. हा. हम्म. त्यात हे वाक्य चाललं. मम गृह. नाही, ते मम त- गृहम झालं. तेच का? हा, नाही, ते अथ ते भगिनीते झालं. मग तव पिता कुत्र अस्ति, मम पिता गृहस्य पार्श्वे उद्याने पुस्तकमेकं पठति. ओके. ठीक आहे, ठीक आहे. इथपर्यंत आलं. हम्म. बरोबर आहे ना? बाकी कोणीतरी बोलत नाहीये. हो हो, दीदी. बरोबर आहे. हम्म. हा, बरोबर आहे ना ग? हा. ठीक आहे. ना स्क्रीन. का हा. आता दिसतोय का स्क्रीन? हा. हा, दिसतंय. दिसतंय ना? हो. हा. आता फुल कोण स्क्रीन वाचतंय? दिसतोय आता की कसं? हो, उत्तर पण हो, दिसतंय. दिसतोय सर. उत्तर पण हो. दिसत आहेत ना? हा, ठीक आहे. हा, काय हरकत नाही. तर हा. मी वाचू का? हा, हो. वाचा. पिता गृहस्य पार्श्वे उद्याने पुस्तमेकं पठति. हम्म. पुस्तकमेकम. गृहस् पुस्तम एकम पु- पठति. बरोबर. नाही नाही, पुस्तकम. पुस्तकमेकम. एकतर पुस्तकमेकम म्हणा किंवा पुस्तकमेकम. ओके. किंवा मग पुस्तकम एकम असा विग्रह करून म्हणा. हा. हा. ओके. सो गृहस्य म्हणजे षष्ठी, हा, पार्श्वे म्हणजे सप्तमी, उद्याने म्हणजे सप्तमी, बरोबर. पठती म्हणजे वडील मागच्या घराच्या मागील उद्यानात एक हा, पुस्तक वाचतात किंवा वाचतो. पठती. वाचत वाचतायत. हा. आहेत. हा, वाचत आहेत किंवा आहेत म्हटला तर असती वाचतात. पाहिजे ना, पण असती नाही आहे. सो नाही नाही, पल्लवीत आहे. वाचत आहेत असं म्हणायची गरज नाही. हा काही तो प्रेझेंट बर. कंटिन्युअस टेन्स नाहीये. प्रेझेंट टेन्स वाचतो किंवा हो. वाचतात. येस. हा. ओके. बरोबर बरोबर. हा. कंटिन्यूस वाचतात. हा. हा. ठीक वर्तमान आहे. काळ. वर्तमानपद. हा, पुढे वाचा. पुढचं हो. कोणी? येस. येस. तव माता किम करोती. हम्म. तव म्हणजे तुझी हम्म. आई काय करते. हा. वर्तमान काळाचे करोती. किम करोती. हा, चालेल. माता पुढचं वाचा माता कोणी? करोती. हा. पुढचं वाच. पुढचं मी वाचू का सर? हा, हा, वाचा. वाच. सा भो हा, ज्योत्स्ना वाचते मी. सा भोजनगृहे ओदनम पचती. सा म्हणजे ती, भोजनगृहे सप्तमी, ती हम्म. स्वयंपाकघरात भात शिजवते. पचती हे आत्मनेपदी क्रियापद वापरले. पचती. पचत. ठीक आहे. पुढचं. ती स्वयंपाकघरात भात शिजवते. हम्म. ठीक आहे. पुढे दुसरं कोण असेल? पटापट वाचायला लागा. तुम्ही नाव सांगा आणि सुरू करायचं. हं? विचारायचंय नाही. कदा त्वं करोषि भोजनं हम्म. केव्हा तू भोजन करते. तू जेवण कधी करतोस असं. हा, आपल्या क्रमानुसार आपण तू जेवण. क्रम बदलायचा. हा. हो. हा. अहं सार्धे मस्त. अहं सार्धे एकादशवादने प्रतिदिनं भोजनं करोमि. हम्म. मी सार्धे म्हणजे अर्ध, एकादश वादने म्हणजे 11 वाजता, प्रतिदिनं रोज भोजनं करोमि. अर्धे म्हणजे वादने समय सर, इथे अर्धा थोडं अर्धा सार्वत्रिक 11:30. का 11:30 तर ते कसं आलंय सांगू 11:30. सांगाल हा. का? हो, सांगतो. तर इथे ही संधी कशी आहे?
स अर्ध म्हणजे हा सार्ध, स हा अर्ध म्हणजे हा अर्ध्यासहित, म्हणून स अर्ध म्हणून सार्ध. आणि एकादश म्हणजे ए आणि अ याची संधी होऊन हा ऐ झालं, सार्धैकादश आई वादने असं ऐ झालाय तो, ओके सार्धैकादश हो वादने. हा, तर हा त्यामुळे तसं त्याची हे स अर्ध अधिक एकादश वादने. हा, हा प्रतिदिनम कळलं मी दररोज, प्रतिदिन म्हणजे दररोज 11:30 वाजता, मराठीतला मागे पण मी सांगितलेलं आहे तुम्हाला की साडे हा जो शब्द आहे मराठीतला, तर तो हा सार्ध याचं अपभ्रंश होऊन साडे असा झालाय. 11:30, 12:30, 9:30, तो जो साडे शब्द आहे तो सार्धचा अपभ्रंश झालेला आहे. अच्छा हा, असं लक्षात ठेवलं ना अद्य तू तर तुला तुला ना म्हणजे मग डोक्यात ते पक्क राहील की कसं करायचं ते. हा हं? हा बरोबर. अद्य तू ठीक आहे. त्वम अपि मया सह भोजनं कुरु. हम्म, आज तर हम्म, तू सुद्धा माझ्यासह जेवण हम्म. कर. जेवण कर. हा, ठीक आहे. आता पुढचं दुसरं कोण वाचेल? दुसरं कोण आहे? अं, एक वाक्य गेलंय मध्ये एक वाक्य दिसत नाही का अस्तू वालं? हा हा ते दिसतं. अस्तूच्या आधी दिसते एक आहे ना दिसते. नाही नाही. नाहीये नाहीये. अद्य तू त्वमपि अद्य मया अहमपि नाही झालं झालं बरोबर बरोबर झालं बरोबर आहे. झालं. सॉरी सॉरी हम्म. सर हा, मी वाचा. वाचते आता. अहमपि अस्तु अद्याहमपि अत्र एव भोजनं करिष्यामि. अस्तु अद्य अहम अपि अत्र एव भोजनं करिष्यामि. अस्तु बरोबर. म्हणजे बरं, आज हा, मी पण अ, इथेच, अत्र म्हणजे इथेच जेवण करीन. करीन, करिष्यामी. करोमी असतं तर वर्तमान काळ हा झाला असता. भविष्यकाळ. हा, हा हा, भविष्य काळ आणि करीन. करिष्यामि नाही म्हणजे भविष्यकाळ. बरोबर. हम्म. पुढचं वाचा कोणी. ओके, मी वाचते सुजाता. मम माता प्रसन्ना भविष्यति यदि त्वमद्यात् अत्रैव भोजनं करिष्यसि. हा, आता त्या मम शब्दाच्या आधी म्हणजे संधी. माझी आई, हा, हा त्वम अद्य अत्रैव, अत्र एव अत्रैव किंवा अत्र एव. हा, म्हणजे खूपच आहेत अत्र त्याच्यात एव. संधी. हा, ओके, हा, अत्र 4 एव. शब्द येते. त्वम अद्य अत्र एव. हा, हा हा. हम्म. सो तर मम म्हणजे माझी आई हा, प्रसन्ना भविष्यती आनंदी होईल जर हा, तू आज इथे जेवण करशील. इथेच. अत्र एव म्हणजे तेच. इथेच. हा, इथेच, अत्र एव. हम्म. हा, इथेच जेवण करशील. हा, आता तो वाक्याचा आपण उलटा पालट करू शकतो की जर तू आज हो इथेच हो, जेवण करशील तर माझी जेवण आई करशील तर प्रसन्न माझी होईल, आई आनंदी आनंदी होईल. होईल, प्रसन्न होईल असं. मी जस्ट म्हणजे इझी होतं की तुम्ही सांगितलं तसं प्रत्येक शब्दाचा त्याचा त्याचा अर्थ करून पण बरोबर, मग सांगताना बरोबर. म्हणजे यू कॅन ऍक्च्युली चेंज इट. नाही नाही, बरोबर तसंच करायचं. आधी आपण सरळ करायचा अर्थ, पण मग मराठीला सोयीस्कर उलट म्हणजे आलटापालट करू शकतो आपण. फक्त हो हो. हे बदलायचं नाही असं. ठीक आहे, चालेल. कोण वाचेल पुढचं? शुभांगीताई तुम्ही वाचा. हा तव परिवारे अन्ये के संबंधिनः सन्ति. हम्म, तव परिवारे म्हणजे तुझ्या कुटुंबामध्ये हम्म, अन- अन्ये के म्हणजे इतर कोणी हम्म. नातेवाईक आहेत का तुझ्या बरोबर. आता कुटुंबात इतर कोणी नातेवाईक. हम्म, आता इथं परिवारे, हा हे मला एक एक आपण विभक्ती बघूया. तव म्हणजे कुठली विभक्ती, कशाची कुठली विभक्ती? तव तेव्हा तव ते म्हणजे म्हणजे युष्माची आहे का षष्ठी एकवचन. बरोबर, युष्मतची षष्ठी एकवचन. हा, युष्मतची म्हटलं तरी चालेल,
जरा हा. हा बाकीच्यांनी म्यूट करा हा जरा हा बाकीच्या सगळ्यांनी म्यूट करा दोघीच खरखर येते हा तर इथं तव ही एकतर तुम्ही युष्मतची षष्टी म्हणा किंवा बऱ्याचदा युष्मत एकदम आठवलं नाही तर त्वम म्हटलं तरी चालेल त्वमची षष्ठी असं म्हटलं तरी चालेल हं ठीक आहे अच्छा. नंतर हा परिवारे हे काय होईल कशाची परिवार. कुठली तो परिवार. सप्तमी होईल सर, सप्तमी एक वचन. सप्तमी एकवचन वे. बरोबर हा. आता या वेळेला लिहिलं नाहीये. हा हा के अन्य के या कुठल्या विभक्ती आहेत अन्य के. अन्य के नाही येते. हा ए येणार नाही शेवटी ठीक आहे म्हणजे पुन्हा तेच सप्तमीच आहे. अन्य के. नाही सांगतो मी तुम्हाला 2 मिनिटं थांबा संबंधीन के हा सांगतो मी संबंधीन हा हा आता पुढचा शब्द बघू संबंधीन हा म्हणजे काय नातेवाईक. नातेवाईक म्हणजे आपल्या संबंध संबंधित, हा म्हणजे ज्यांना आपलं ज्यांचा आपल्याशी किंवा संबंध आहे ऍक्च्युअली संबंधित हा म्हणजे आता नातं आहे. हा तर आता मूळ शब्द आहे संबंध आता बंध म्हणजे काय बॉन्ड ज्याला ऍक्च्युअली इंग्लिश मधला जो बॉन्ड शब्द आहे ना तो बंधपासून आलेला आहे हम्म नाही का हा हम्म तर हम्म बंध म्हणजे काहीतरी बॉन्डिंग आहे किंवा बॉन्ड आहे म्हणजे बांधलेलं होतं पण कशाने तरी रक्तानी वगैरे असं म्हणजे नाही का आता संबंध म्हणजे चांगला बंध येतो म्हणून संबंध हा असा हा म्हणून संबंध आणि ज्यांच्याशी संबंध आहे असे संबंधी हा असं हं. हम्म समजलं तर संबंधी नाव ज्याला हिंदीमध्ये समधी म्हणतात ना हमारे समधी वगैरे तसं हम्म हा हम्म. तर समधी म्हणजे काय की ज्यांच्याशी नातं जुळतं त्याला ते समधी म्हणतात हिंदीमध्ये चांगले तो शब्द संबंध आहेत. हो हा हो हम्म. हो. आणि आलं आता लक्षात. हा संती हे बहुवचन आहे अस्ति म्हणजे हा असं बहुवचन संती कोण आहेत अस्ति असतं तर आहे झालं असतं संती हे आहेत झालं आता अनेके के के हा प्रथमा बहुवचन आहे. हा कहाचं प्रथमा बहुवचन के हा म्हणजे तुझ्या परिवारात हा कोण कोण जसं मी सांगितलं ना कालच परवाच सांगितलं होतं ना के म्हणजे कोण कोण हो के. तर कहा म्हणजे कोण पण कोणचं बहुवचन कोण कोण नाही का म्हणून कोण कोण इथं इथं लिहिलं नाहीये मी पण कोण कोण असं म्हणायला पाहिजे म्हणजे मग ते क्लिअर होतं अगदी की हे बहुवचन आहे हं. नंतर आता आता इतर हे त्या केचं विशेषण आलं हा आणि म्हणून अन्यके असं झालं हम्म, हा हम्म. हा हम्म. तर अन्यके असं म्हणजे अन्य हे पण त्या बहुवचनामध्ये अन्य झालेलं आहे असं असं अजून कोण किंवा इतर कोण कोण संबंधित आहेत असं हा ठीक आहे पुढचं वाचा माधुरीताई तुम्ही वाचा पण विभक्तीचं लिहिलं नाहीये का मुद्दाम येण्यासाठी. बरोबर आहे. हा तर एक सांगू का? हा एक इ- इथे पुस्तकामध्ये बघते अन्य म्हणजे दुसरा हे पुल्लिंगी रूप आहे. तो हम्म आणि पुल्लिंगी शब्द चालवलाय अन्य हा अन्य अन्य प्रथमा असं पुस्तकात आहे बरोबर नीट काय. बरोबर बरोबर आहे हं. का मग काही प्रश्न नाही हा हो. हा हा बरोबर हम्म, चालेल म्हणजे अन्य हे बहुवचन कारण का के पण बहुवचन आहे म्हणून हो अन्य प्र, हा हा दोन्ही बहुवचन प्रथमाचंच बहुवचन आहे अन्य. हा हो हा अन्य हे कुठल्या प्रथमाचंच पुस्तकात बहुवचन. म्हणताय पल्लवीताई? मी टाकते धातु ओके ओके. रूपावलीमध्ये मी फोटो हा हा. टाकते. ओके. शब्द रूपावली हा ठीक आहे हा हा ठीक आहे शब्द रूपावली सॉरी. हा ठीक आहे वाचा पुढचं कोणी सर माधुरी कोणतं ते वाक्य आहे? मी आता जॉईन झाली. विशाल ओके खलु. विषादा खलु मम परिवार हा. ते का हा विशालः खलु मम हम्म. परिवारः हा एवढंच वाचा एवढी पितृव्यः याच नाही याच आधी भाषांतर करा विशाल म्हणजे मोठे. हम्म, विशालः खलु खलु म्हणजे हम्म. खूप आहे का? काय मम परिवार खलू म्हणजे माझं खलू कुटुंब.
खलू ननू म्हणजे खरंच. हा, खरंच. खरंच. हम्म, खरंच. अच्छा. हम्म. हम्म, माझा परिवार खरंच खूप मोठा आहे. हम्म. विशाल हा म्हणजे मोठा. हा, हा, मोठा. बरोबर. हम्म. हम्म. पुढे. पितृव्यः मातुलः हम्म, मातुलानि मातामही च सन्ति. हम्म. पितृव्य म्हणजे काय? काका. मातुलः हम्म, काका का? अच्छा. हम्म. पितृव्य म्हणजे काका, मातुल म्हणजे मामा, मातुलानी म्हणजे मामी, आणि च म्हणजे आणि, मातामही म्हणजे आजी आहेत, संती म्हणजे आहे. हा. आता याच्यामध्ये पितृव्याह म्हणजे चुलता ज्याला म्हणता येईल ना, म्हणजे पित्यासारखा, हम्म. म्हणजे म्हणून पितृव्याह असं. हा, पित्यासारखा पण पिता नव्हे, म्हणून त्याला पितृव्याह म्हणतात. हा. आता मातुलहा हा शब्द कसा आला? मातापासून मातुलहा. जशी आपली आई, पण तो आईचा भाऊ म्हणून मातुलहा. हम्म, समजलं? हम्म. आणि त्याची पत्नी म्हणून मातुलानी. हम्म, जसं काही काही स्त्रीलिंगी हम्म. रूप जशी होतात की आणि हा शब्द लागतो. जसं इंद्र इंद्राणी, तसं मातुल हा मातुलानी असं. आणि हम्म. मातामही. आता पिता पितामह म्हणजे वडिलांकडचे, म्हणजे ज्याला हिंदीमध्ये दादा म्हणतात ते पितामह. आजोबा, आणि बाबा. त्याची पत्नी हा म्हणजे, आणि पितामही म्हणजे दादी. बहीण. आणि हम्म. मातामह म्हणजे नाना. आणि म्हणजे आईकडची. याच्यात हिंदी म्हणायला सोपं आहे, म्हणजे क्लिअर आहे. मराठीत गोंधळ होतो. आजी म्हणजे आपल्याकडे शब्दच नाहीये तसे, दादा दोन्हीकडे दादी आजीच नाना म्हणतात. नानी. हा, हा, वडिलांच्याकडनं आजी, आईकडनं आजी असं. हा. हो. त्यामुळे हिंदीमध्ये ते क्लिअर आहे, दादा दादी नाना नानी. तसं तर मातामही नाना म्हणजे हा, नानी. नानी. परत. हा, असं. हा. ठीक आहे. पण हे शब्द लक्षात ठेवा, पितामह पितामही, मातामह मातामही. हं. आणि परवा जसं आपण बघितलं होतं की प्र लावलं, प्रपितामह म्हणजे पणजोबा, प्रपितामही म्हणजे पणजी. पण. हम्म. आणि हा, आणि हो हो. प्रमातामह आणि प्रमातामही असं, प्र म्हणजे अजून त्याच्यावरचं असं या अर्थाने. ठीक. येस. हा, पुढचं कोण वाचेल? अचलाताई तुम्ही वाचताय? भावनाताई? हा, अचलाताई वाचा की. भोजनं हा. भोजनं हं, कृत्वा किं हा. त्वं ताम्बूलं भक्षयसि. प्रश्न आहे हा. भक्षयसी असा प्रश्न हा, आहे. हा, हा. भक्षयसि. हा. हम्म, भोजनं जेवण, जेवण करून हम्म. त्वं तांबूलम. तांबूलम म्हणजे विडा ना, बरोबर. विड्याचं पान. हा, तांबूलम. विडाच म्हणजे हा, विडाच, विडा पान नाही, खातोस. विडाच. हा, हा. वि- विडा खातोस का? खातोस भोजनं का? कृत्वा हा, किं त्वं खातोस का? हा. जेवण करून किंवा तू तू जेवण करून काय विडा खातोस, विडा खातोस का असं. हा, हा, हा. सोपं. विडा खातोस. हा, हा, प्रश्न आहे. हा. आसावरी तुम्ही वाचा पुढचं. हा. नैव नाहं तांबूलं भक्षयामि. हा, नाही, मी विडा खात नाही. हा. आता नैव अहं हा तु काय लवंग. एक एक मिनिट. नैव हा कसला शब्द झालाय? हा, न एव. न न एव, एव. त्याचा अर्थ काय होईल? न एव. न म्हणजे नाही, एव म्हणजे नाहीच. हा, नाहीच. नाहीच म्हणजे निश्चयाने नाहीच. नाहीच. हा. हा, मी हा, न अहम म्हणजे अहम तांबूलम न मी नाही. भक्ष्यामी. हा, हा, नाही मी नाही, नाही. तो न नंतर घ्यायचा पुढे, अहम तांबूलम न न, भक्ष्यामी असं. हा, हा, मी पुढे. विडा खात नाही. हा, अहं तु लवंगम एलादिकं वा भक्षयामि. अहं म्हणजे बरोबर. मी, तुम्ही तर, लवंग, हा, एलादिक म्हणजे वेलदोडा, वेलची, वेलदोडा, हा. वा भक्ष्यामी म्हणजे किंवा लवंग किंवा खात.
लवंगम वा हा एलाधिकम. हा हा खातो. हा आता लवंग सर किंवा पुस्तकात इथे गृह्णामी काय दिले हे अच्छा, गृह्णामी लिहिलंय का तुमच्या मराठी एलादी पुस्तकात? हा हा, गृह्णामी लिहिले. गृह्णामी म्हणजे घेतो. हा गृहन्नामी. हा गृह्णामी, हा त्याचा ह पहिला येतो, गृह्णामी असं. असं. हा, तर दोघांचाही अर्थ भक्ष्य म्हणजे खातो आणि गृह्णामी म्हणजे घेतो. हम्म, अच्छा. हा, ग्रहण करतं असं असतं. ग्रहण तर करतो किंवा त्याच्यावरून आलंय घेतो. का? जे- हो. हा. हा मूळ शब्द नाही कळला ना हा, गृह्णाती असा त्याचा. शब्द आहे. हा, हा अच्छा. तुम्हाला झालेला गृह्ण नाहीये मला वाटतं ना, गृह्णाती. नाहीये, नाही नाही. झालेला. हा, ठीक आहे, जाऊ द्या, तो सध्या तुम्ही वक्ष्यामी म्हटलं तर. आता एलाधिकम, एलाधिकम हा काय शब्द आहे सांगा? ए वेलदोडा, एला वेलची म्हणजे प्लस नाही नाही, अधिकम. याचा अधिकम. हा एकच शब्द नाहीये. एला हा अधिकम. एला म्हणजे अच्छा. वेलची किंवा वेलची. विलायची. हा, म्हणजे वेलायची किंवा वेलची ह्या शब्द एलापासूनच आलेले आहेत. एला हा संस्कृत मधला मूळ हा शब्द, त्यामुळे त्याला मराठीत त्याला हम्म. ची लागला, त्यामुळे एलाचीच इलायची झालं असं हिंदीमध्ये. हा मराठीत वेलची आणि झालं. अधिकम म्हणजे वगैरे. वगैरे. हा वगैरे खातो. इत्यादी. हा, मी तर लवंग वेलची वगैरे खातो असं. लवंग किंवा वेलची वगैरे हा किंवा खातो. किंवा पण येईल ना वा, लवंग किंवा वेलची खातो हो वा. हो, नाही नाही, लवंग किंवा वेलची वगैरे खातो असं. अच्छा. वगैरे. किंवा पण आहे आणि वगैरे पण आहे. वा म्हणजे किंवा, अच्छा. अधिक हा. म्हणजे वगैरे असं. हं. हा, ठीक आहे. नाहम पुढचं. म्हणजे नाही का? न ना, अहम. न न- ना अहम, अहम. न अहम. ना हं, न अहम. न अहम. हा, भावना ते तुम्ही वाचा पुढचं. किम भोजना किम भोजनांते किंचित विश्रामम न करोषि. हम्म हम्म किम भोजनांते म्हणजे भोजनानंतर, जेवणानंतर. हम्म अ, हम्म किंचित म्हणजे काय? थोडं. थोडस, थोडं, थोडं. थोडं. थोडासा, थोडा. थोडं. हा, हा. किंचित. हम्म नंतर. हा, थोडस. हम्म जेवणाच्या नंतर हम्म तू आराम करत नाही का? तू हो विश्राम करत नाही का? हो. हा, जे तू आता इथे तू त्वम लिहिलेलं नाहीये, पण त्वम अध्यारूत आहे, हा, कारण क्रियापद करोशी आहे, त्यामुळे त्वम येणारच. हा, हा, त्यामुळे तू जेवणानंतर किंचित म्हणजे थोडा आराम करत नाहीस हम्म. का असं. बरोबर. सर हा इथं हा, किंचित. अनंतरम. हा, थोडा. सर एक विचारू का? इथे भोजन अंते, भोजन अधिक अंते होईल ना, शेवटी होईल अंते. हो हो, अनंतर तसे असतं तर नंतर झालं असतं ना. भोजनाच्या सर शेवटी. हा काळी बर. काय? काळी पट्टी येते माझ्या ह्याची. अच्छा अच्छा, हा ते ना. हा, ते जरा तो प्रॉब्लेम म्हणजे अजून सॉल्व्ह नाही. भोजनानंतर पण चालतंय किंवा भोजनाच्या शेवटी का? शेवटी भोजनानंतरही होईल ना, चालत. हा, पण नाही अनंतर ऍक्च्युअली, नाहीये ना तिथे हा अंते. नाही बरोबर आहे. अंत्यविधी पण काय, शेवटी. ठीक आहे, त्यांना म्हणायचं जेवणानंतरच म्हणायचंय, पण ते हो. भोजनांते हम्म. म्हटलंय. हा, म्हणून तिथे जेवणाच्या हा, शेवटी म्हटलंय, पण खरं ते असं की जेवणाच्या शेवटी आपण ताक पितो तसं की जेवणाच्या शेवटी नाही झोपत नाही ते आपण. हा, त्यामुळे ते नाही खरं बरोबर. जेवणानंतर असंच म्हणायला पाहिजे. हा, भोजना. हा, हा, असं म्हणजे जेवण झाल्यावर असंच काहीतरी, अंत्य म्हणजे ते झाल्यावर असं, असं या अर्थाने. म्हणजे थोडा शब्दशः न घेता थोडं जेवणानंतर असं लिहिलं, थोडं असं बोल म्हटलं तर तर चालतं ना. चालेल हम्म. चालेल चालेल. हो हो. हं, बरोबर. हा, मोरेश्वर पुढचं वाचा तुम्ही. हा, नाहम विश्रामसुखम अनुभवामि म्हणजे काय? तस्मिन् एक मिनिट, नाही हे पर्यंके. पूर्ण करा. एक मिनिट, हे पूर्ण करा आधी. नाहम नाहम म्हणजे नाही. नाही. अं, न अहम. नाही, मय अहम आहे एक, तिकडे. न न आह न अहम. हा
बरोबर ना? हम्म. न अहम बरोबर. हम्म. विश्राम सुखम हम्म. अनुभवामी. हा. म्हणजे मी आरामाचं सुख अनुभवतो. अनुभवत नाही नाही. 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 न आरामाचं न न आही न अहम म्हणजे मी आरामाचं सुख अनुभवत नाही. बरोबर. हम्म. पुढे. बरोबर आहे. बरोबर आहे. बरोबर आहे. तस्मिन हा. तस्मिन पर्यंके मे हम्म. पिता किंचित कालम विश्राम्यति. विश्राम्यती. विश्राम्यती. हा. विश्राम्यति. हा. हा हम्म. विभक्ती मला नाही विश्राम अधिक माहित नाही काय ते. आज बरं. विभक्ती लिहिली नाहीये का प्रत्येक इथे? याच्यात नाही लिहिलेली. हा. पण मला कोणी मदत करेल का याच्यात विभक्ती लिहायला? जसं आधीच्या याच्यात ही अच्छा. पीपीटी देईल मी, जो करू शकेल मदत त्याला, आणि मग त्याच्यात त्या ऍड करून द्या मला. हा. हम्म. तुम्हाला म्हणजे हा. बरं, ठीक आहे, ते बघू. आता मला एक सांगा, तस्मिन म्हणजे अ, काय? ते नाही, म्हणजे कुठला शब्द, त्याची कुठली विभक्ती, ते सांगा मला. तच्ची आहे का? त्वम सप्तमी तत् हा. तस्मिन तर सप्तमी. षष्टी का? तस्मिन म्हणजे सप्तमी विभक्ती. सप्तमी, बरोबर. तच्ची सप्तमी, बरोबर. एकवचन. हा. हा. सप्तमी न- एकवचन. हा. प्र, आता हा. आता पर्यंके म्हणजे पलंग. हा. पर्यंके म्हणजे ते पण सप्तमी आलं. हा. आता हा शब्द तुम्हाला पहिल्यांदाच आलाय म्हणून सांगतो की अंक म्हणजे मांडी. आहे तिकडे म्हणजे त्याच पाठात आहे. हा, आहे ना? नाही नाही, सांगतो. तर अंक म्हणजे मांडी. हा. परी अंक म्हणजे जसं लहान मुलं आधी मांडीवर झोपतं ना, तसं. पण पर्यंक म्हणजे मोठं झाल्यावर ते की मांडीवर झोपू शकत नाही आईच्या, म्हणून मग पर्यंक. पर्यंक म्हणजे पलंग. आता मराठीत जो पलंग हा शब्द आहे, हा पर्यंकचा अपभ्रंश होऊन पर्यंकचं पलंग झालेला आहे. समजलं? मूळ शब्द संस्कृत मधला पर्यंक, त्याचा अपभ्रंश झाला मराठीत पलंग, असं. हम्म. मराठीत किंवा हिंदीमध्ये. हा. आता पर्यंके, कारण हे स्थानदर्शक आहे म्हणून सप्तमी आली, पर्यंके. आणि सप्तमी. त्या पलंगावर, त्यामुळे त्या विशिष्ट त्या म्हटल्यावर तुम्ही, हा तर विशिष्ट. त्या म्हणजे त्या पलंग म्हणजे त्याची पण, तचची पण सप्तमी आली, कारण ते विशेषण झालं कुठल्याही विशेषण पलंगावर, विशेष्य म्हणे. म्हणून दोन्ही सप्तमी झाले. हम्म. आता मे हा हम्म. काय शब्द आहे? मे हा जर मम वर. मे. मम्मी. ममे मय्य. चतुर्थी मम आहे. मम. द्वितीया. षष्ठी. हा. हा. ममचा षष्ठी ना. ममचा पर्यायी. दुसरा आहे. तोच हा. पर्यायी शब्द मे. मे, बरोबर, म्हणजे माझे. हा. माझे हम्म. पिता वडील. हा. मह्यम मे माझे पिता तव किंचित ते. कालम हा. विश्राम्यति. हा. थोडा वेळ. किंचित कालम म्हणजे हम्म. थोडा वेळ. हम्म. हा. आराम कर. विश्राम्यति विश्राम अधिक यती. काय नाही, माहित नाही मला. नाही. विश्राम्यती नाही. एक मिनिट. विश्राम्यती हा शब्द एक क्रियापद आहे, म्हणजे विश्रम्य किंवा हा. 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 तर विश्राम्यती हा म्हणजे प्रथम प्रथम पुरुष एक वचन, असं विश्राम्यती. हम्म. हा. असं पठती, लिखती, तसं विश्राम्यती. हा. विश्राम म्हणजे अहम असेल तर विश्राम्यामी होईल का? अं, अहम विश्रमामी. हा. विश्राम्यमी. विश्राम्यमी नाही होणार. विश्राम्यमी. म्यामी. हा नाही, मला वेगळाच एकदम शब्द आहे मे का? बी विश्रामम करोमी वगैरे काहीतरी होईल नाही का? नाही नाही, तसं नव्हे, तसं नव्हे. नाही हे नाही. एकदम माझ्या होतोय. विश्रमामी. आत्मनेपदी आहे का मग? काय ते? मला वाटतं हे आत्मनेपदी असेल का? नाही नाही, विश्राम्यती. आत्मनेपदी असं कधीच होऊ शकत नाही, कारण आश्रम ते ते आत्मनेपदी ए ती नाही. वगैरे वगैरे असं होतं. हा. हा ते आलं असतं. ती आहे ते. ते हा. आले असतं. हा. हा. तर याचं विश्राम्यामी, विश्राम्यसी असंच होईल. ह्याच्यात म्हणजे हा तो दशमगणाचा जसं धातू होतं ना, चोरयती वगैरे, तसा हा हा. धातू आहे, म्हणजे विश्राम्यती म्हणजे य लागतो बर. मध्ये. हा. तसं. पण पण असं तुम्हाला कशासाठी धातूत. विश्रामती विश्रामती असं का नाही होऊ शकत मग विश्राम हा शब्द असेल तर? ओके, तुम्हाला ते सांगतो. क्रियापद आहे ना. एक मिनिट, एक मिनिट.
तर संस्कृतमध्ये Sorry. धातू 10 धातूंचे 10 प्रकार आहेत, म्हणजे 10 गण म्हणतात त्याला. प्रथम गण, द्वितीय गण, तृतीय गण वगैरे वगैरे. त्यापैकी जो दशमगणाचे धातू असतात ना, त्याला नुसतं ती लागत नाही, त्याला मध्ये य लागतं. हं. चोरयती असं, हं. दर्शयती असं. हा, आता दर्श हा दोन्ही गणात असतो, दर्शती पण येतं, दर्शयती पण येतं. पण दशमगणातल्या आता हा जो विश्राम्यती आहे ना, हा म्हणजे तुम्हाला हे पुढचं परिचय किंवा कोविदमध्ये येईल. पण सध्या एवढं लक्षात ठेवा की आता जसं बघा तुम्ही, प प- पठ पठती, पा पिबती, हे कसं वेगळं झालं? हा, तर याचं जे कॅरेक्टरायझेशन आहे ना, हे त्या 10 गणांचे धातू म्हणजे 10 ग्रुप्स आहेत. आणि ते एका ग्रुपमधले सगळे, एका गणातले सगळे धातू एक एक एकसारखे चालतात, पण प्रत्येक गणामध्ये रूप होताना थोडा थोडा फरक होतो. जसं आता करोती, आता करोती आहे, हा, करोती नाहीये, करोती आहे, नाही का? असं. पण पठती आहे. तर हे जे छोटे छोटे जे फरक आहेत ना, सध्या तुम्ही एवढं या रूल्समध्ये जाऊ नका गण वगैरे मध्ये. सध्या आपण फक्त आपल्याला सवय करतोय, कानावर सतत पडून पडून मग आपण ते वापरायचे असं. पण त्याचं जे लॉजिक, असं का त्याचं जे उत्तर आहे ते तुम्हाला परिचय किंवा कोविदमध्ये मिळेल, कारण तो धातू या गणाचा आहे म्हणून ते असं होतं वगैरे वगैरे. हा, म्हणजे ठीक आहे. कधी वापरायचं ते नंतर कळेल असं म्हणताय. हा, सध्या आपण शिकण्याचं कसं आहे, सगळ्याच आपण लॉजिक बघायला गेलो ना, तर लॉजिकमध्ये आपण हरवून जाऊ. त्यामुळे सध्या लॉजिकचा फार विचार करू नका. हं? ते नंतर पुढे चालून आपल्याला समजणार आहे किंवा शिकणार होतो. हा, नाही, ते बरं, त्या कोणत्या कॉन्टेक्स्ट मध्ये वापरायचं ते नंतर कळेल असं म्हणताय का? हा, सध्या तुम्ही फक्त विश्रम हा जो धातू आहे, याचं विश्राम्यसी, विश्राम्यमी, आणि विश्राम्यती असा होईल, एवढं लक्षात ठेवा. हा, फक्त वी अधिक श्रम असेल. हा, सर विश्राम्य. नश्यतीचा काय अर्थ होतो? हा, नश्यती, नश्यती हा विचारताय ना तुम्ही? हा नश्यती. तेच, ते तसंच होतं, तो य लागतो ना त्याला. हा, जसं नशती होत कारण नाही. गीतेमध्ये भरपूर शब्द येतात. नश्यती म्हणजे विनश्यती, हा, मग हा प्रणश्यती वगैरे वगैरे. तर तसं सगळं, हम्म. संशयात्मा विनश्यती वगैरे असे शब्द आहेत ना, तसे. हो तर खूप तसं, शब्द आहेत. हा, तर विनश्यती तो पण असा यच आहे, मध्ये येतो. जसं श्रम्यती, तसं नश्यती. नश्यती म्हणजे नाश होतो हम्म. असं. हं, नश्यती असं. हं, ठीक आहे. अच्छा. हा, पुढचं वाचा. कोण वाचेल? शुभांगी विद्वांस. अहमपि विश्रामम. हा हा, वाचा वाचताय वाचा. का कोणी? नाही, वाचा माधुरीताई, अहमपि वाचा. विश्रामम कर्तुमिच्छामि हा भोजनांतरम. हा. अहमपि म्हणजे अहम अपि, मी सुद्धा, हम्म हम्म विश्रामम म्हणजे विश्राम, कर्तुमिच्छामि कर्तुमिच्छामि म्हणजे करू इच्छितो, भोजनानंतरम पण म्हणजे याचं जेवणानंतर. याची हा याची फोड करा जरा, कर्तुम इच्छामीची. भोज कर्तुम भोजन इच्छामि आहे का? आनंतर कर्तुम. हा, कर्तुम कर्तुम. अधिक इच्छामी. कर्तुम म्हणजे काय? कर्तुम करण्यासाठी. करू इच्छित, करण्या करू. नाही नाही, बरोबर. नुसतं कर्तुम असेल तर तुम्ही काय केलं असतं त्याचा अर्थ? करतो. त्यांनी करतो. नाही नाही, करण्यासाठी. करण्यासाठी. सांगितलं. हा, मी सुद्धा सांगितलं. आराम करण्यासाठी इच्छा करतो. जेवणानंतर आराम करण्यासाठी इच्छा करतो. हा, म्हणजे हम्म. कर्तुम. हा, पठितुम वाचण्यासाठी. हा, हा. तसं तसं आहे. कर्तुम इच्छामी, भोजन अनंतरम, जेवणानंतर. वरती भोजनांते हम्म. होतं, इथं हा. भोजनांतरम केलं असं. भोजना ठीक आहे. आणि ते अंतरम ना. विश्रामम आहे म्हणून कर्तुम आहे ना. हा, विश्रामम कर्तुम. विश्रामम करू, विश्रामम कर्तुम. बरोबर. म्हणजे कर आराम करण्यासाठी
इच्छा करतो. पण मराठीत त्याचं करण्यासाठी म्हणजे जरा ऑड वाटतं, म्हणून तेवढं हा आपण हा जरा आवडवा. करण्याची इच्छा करतो असं, किंवा करू इच्छितो असं. नॉर्मली ना आपण ना संस्कृतमधनं भाषांतर करताना मराठीत इच्छा करतो असं शक्यतो म्हणायचं नाही, इच्छितो असं म्हणायचं. हा. इच्छित. हा. कारण इच्छाम करोमी असं नाहीये मूळ वाक्य, नाही का, इच्छामी आहे, त्यामुळे इच्छितो असं. येस. हा. ठीक आहे. पुढचं वाक्य कोण वाचेल? सुखेन विश्रामं हा कर्तव्यः परं प्रथमं भोजनं कुरु. हा विश्राम. विश्राम ते नाही, विश्राम. विश्राम विश्राम आहे का? कर्तव्य. कर्तव्यः. विसर्ग. हम्म विश्रामं कर्तव्यः परं प्रथमं भोजनं कुरु. हम्म सुखेन म्हणजे हम्म. सुखाने. हम्म विश्राम म्हणजे आराम. हम्म कर्तव्य, कर्तव्यमचं काय आलं? परम प्रथमं भोजनं कुरु. पण परम नाही म्हणजे नाही, ते नाही, पण. ते पुढे आधी कर्तव्याचं सांगा आधी काय. कर्तव्य म्हणजे पाहिजे, केले पाहिजे ना. केले म्हणजे हे पाहिजे, करायला हवे. आज्ञार्थक आलं. हा, किंवा करणे आहे असं. हम्म, हा, करायला हवे. हा, हम्म. असं करणे आहे. हा, परम. हा. हा. म्हणजे पण. हम्म प्रथमम हम्म आधी. प्रथम म्हणजे आधी ना. हम्म भोजनं कुरु. हा भोजन म्हणजे जेवण. कुरु कर. हा 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 आता हे परम आहे ना, या परमचे दोन तीन होतात. नॉर्मली परमचा शब्द जो आहे, परमचा अर्थ नंतर असा आहे परम. हा, ज्याला आपण पलीकडचा आहे म्हणतो ना, परम नंतरचा किंवा पलीकडचा. पण इथं परमचा शब्द पण या अर्थाने इथं वापरलेला आहे. हम्म. ठीक आहे. हा, आता पुढचं बघूया आपण. आता हे शब्द आहेत. हा, आता आपला वेळही संपत आला. हा वेळही संपत आलाय, ते आणि शब्द. शब्द सगळे हो हो बघितलेलेच आहेत आपण. हा. हा, हो हो बरोबर. हो. येस. हा, ते तुमच्या पुस्तकात आहेतच, ते वाचण्यात काही अर्थ नाही. म्हणजे गरज रंग. नाही. हा. हम्म. यात काही शब्दाबद्दल काही विचारायचंय तुम्हाला? हम्म. इथे हे लंबगम लिहिलंय का? लवंगम. लवंगाच हा, ते वच ब झालेलं आहे ते चुकून. हा, ते ठीक आहे, काहीतरी. हा. लवंगम. अ, हा, एक वच क्वेरी आहे. पाहिजे. त्या हा. इथं क्रुदरम, मंजूषाला ना. क्रुदरम म्हणजे पेटी न लिहिलंय. हो. हा, क्रुदरम हे म्हणजे पेटी, मंजूषा. आणि हो. पेटी मंजुषा किंवा म्हणजे देखील कपाट. पेटी. हे कुठल्या हा. कपाट. हा, ते म्हणजे दोन्ही म्हणजे कपाटाच्या वेळेला क्रुदरम वापरायचं, आणि कपाट मंजुषा म्हणजे छोटी पेटी वगैरे. जास्त करून क्रुदरम हे कपाटासाठी वापरतात. आणि इनफॅक्ट मंजुषा कपाट हा शब्दच म्हणजे क्रुदरचा अपभ्रंश आहे. मंजुषा म्हणजे पेटी. मंजुषा म्हणजे ते कपाट नक्कीच नाही पुस्तकात होणार. क्रिया जरा उलट. हा हा. हा क्रियापदांच्या वरून वाक्य करायची होती, त्यात अभवत्स, उद्याने विशाले वृक्षाः अभवत्. हे बरोबर येईल का? हो हो हो, ते बरोबर तुम्ही ना, अगदी छान. ग्रुपवर टाका ना. हा, ग्रुपवर टाका. ते बर, म्हणजे मग आपण वाक्य. सगळ्यांनाही हा, कळेल. आणि आपण हा. एकमेकात तपासूया. हा. चालेल चालेल. तर काय? आदौ म्हणजे आधी का? आधी. हो हो. आदौ म्हणजे आधी. ओके. आदौ म्हणजे आधी. हा. हम्म. हम्म. तर आपला आता पाठ हा जवळपास तर झाला, ते मला वाटतं, रिझल्ट नाही का. कधी आहे? रिझल्ट कधी आहे आमचा? अहो, रिझल्टची काळजीच नका करू तुम्ही. अहो, ठीक तसं आहे. नाही, काहीतरी उत्सुकता होती म्हणून. तुम्ही प्रत्येकाने एक काम करा गंमत म्हणून. रिझल्ट मी आत्ताही सांगू हा शकतो तुम्हाला, पण तुम्हाला किती मार्क अपेक्षित आहे हा. ते सांगा, मग मी सांगेन. बरोबर ना. नाही, आता त्याला फारच वेळ गेला, त्यामुळे आता पण मला पण तरी विसरायला पैकीच्या तुम्हाला. लागले. पैकी, हा. उत्सुकता आहे आता. सुजाता हो, पैकीच्या पैकी. पैकीच्या पैकी होईल होईल. ठीक आहे. हा, हा, कोणाला आहेत का पैकीचे पैकी, एवढं तरी सांगा. बऱ्याच जणांना आहे. हा, मग हरकत नाही. चालेल.
ठीक आहे, थांबूया इथे आपण, झालाच आहे म्हणजे वेळ. येस. आणि उद्या आपण पुढचा पाठ सुरू करूया. हा, पण तुम्ही सोमवारी ग्रुपवर म्हणजे जरा तुमच्या प्रॅक्टिस टाकत जा. त्यामुळे एकमेकांनाही कळेल